नमस्कार सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण भरपूर पौष्टिक लाडू बनवलेत बघा. हे लाडू ना आपण साखर न वापरता बनवलेत. लहान मुलांना तुम्ही हा रोज एक लाडू देऊ शकता किंवा तुम्हीसुद्धा खाऊ शकता. भरपूर प्रोटीन आहे याच्यामध्ये, कारण आपण हे लाडू ना हिरव्या मुगापासून बनवलेत. बघू शकता तुम्ही, ओळखायलासुद्धा येत नाही हा लाडू कशाचा बनवला आहे तो. चवीलासुद्धा अप्रतिम होतो आणि अगदी मोजक्या साहित्यामध्ये बनवून तयार होतो. तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका. तर इथं मी 1 कप हिरवे मूग घेतलेत बघा. हे मूग मी ओल्या कपड्याने छान असे पुसून घेतलेत. तर कढई घ्यायची आपल्याला. कढईमध्ये 1 कप मूग घ्यायचेत आणि हे 5 ते 6 मिनटं छान असे खमंग भाजून घ्यायचेत बघा. तर एक 6 मिनिटं मी छान असे मूग मीडियम गॅसवरती भाजून घेतलेत बघा. कलर चेंज झाला आहे त्याचा. आता याला काढून आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर यामध्ये आपल्याला पाव कप तीळ टाकून घ्यायचेत. हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचेत. तर हे भाजून झालेत बघा. आता पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. आपले मूगसुद्धा इथं पूर्ण थंड झालेत बघा. आता याला छान असं वाटून घ्यायचं आहे. एकदम बारीक होता होईल एवढं वाटून घ्यायचं आहे. वाटून झाले. आता कढईमध्ये मी पाव कप तूप टाकून घेतले, साजूक तूप. तूप छान वितळलं की त्यामध्ये आपण जे बारीक करून घेतलेली मुगाची पावडर आहे ना ती टाकून घ्यायची आहे. छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता मात्र हे आपल्याला एक 5 मिनिटं फक्त स्लो गॅसवरती भाजून घ्यायचं आहे. आता जे आपण तीळ भाजून घेतले होते ना ते सुद्धा थोडेसे बारीक करून टाकून घ्यायचेत आपल्याला. हे सुद्धा छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. दोन्ही फक्त आपल्याला 5 मिनिटच भाजून घ्यायचं आहे. आपण अगोदर भाजून घेतलं असल्यामुळं जास्त वेळ भाजायची गरज पडत नाही. फक्त 5 मिनिटं भाजून छान मिक्स करून घ्यायचं. व्यवस्थित मिक्स झालं आहे बघा. आता यामध्ये आपल्याला गूळ टाकून घ्यायचा आहे. तर इथं मी अर्धा कप गूळ टाकून घेतला आहे, चिरलेला गूळ. तुम्ही गूळ पावडरसुद्धा वापरू शकता. आवडीनुसार गूळ थोडासा कमी जास्तसुद्धा करू शकता. गूळ व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. गॅस आपण आता बंद केला आहे. गूळ छान असा मिक्स झाला आहे. मिश्रण थोडंसं आपलं थंड करून घ्यायचं आहे. थंड झाल्यावरती आपल्याला हे मिक्सरवरती फिरवून घ्यायचं आहे. गूळ पावडर वापरली तर तुम्हाला मिक्सरवरती फिरवायची गरज पडत नाही. पण गुळाचे खडे पटकन बारीक होत नाहीत, त्यामुळं मी एकदा मिक्सरवरती छान असं फिरवून घेतलं आहे. आणि मिक्सरला फिरवून घेतल्यामुळं ना त्याला बाइंडिंगसुद्धा छान येतं. बघू शकता तुम्ही. मस्त असे आपले लाडू वळले जात आहेत. जर थोडंसं तूप कमी पडलं, लाडू व्यवस्थित वळले गेले नाहीत ना तर याच्यामध्ये तुम्ही आणखी 1 ते 2 चमचे तूप टाकून लाडू बांधून घेऊ शकता. तर इथं बघा हा सुद्धा लाडू खूप मस्त बनवून झाला आहे. चवीलासुद्धा हा लाडू ना खूप मस्त लागतो. आपले बेसनचे लाडू जसे लागतात ना त्याच जवळपास चव लागते. त्यामुळे मुलं हे नक्की आवडीने खातील आणि घरातले सुद्धा. इथं आपले सगळे लाडू छान असे वळून झालेत बघा. दिसायलासुद्धा खूप छान दिसतात. तुम्हीसुद्धा हे नक्की बनवून बघा. तुम्हाला हा व्हिडिओ, ही रेसिपी आवडली तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ना ते सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा. धन्यवाद.